2012 बीजेपी पार्टीन लोकांक हात जोडून सांगले, गावागावान वचून सांगले, आमकां परिवर्तन दियात, गोंयांक परिवर्तन करूया। आणि लोकांनी तुमचे आयकले, कित्याक तुम्ही लोकांक सांगले की गोंयान आमी रामराज्य हाडपाक सोदतात। रामाची देख दिली, रामाचे नाव सांगले, हिंदुत्वाच्यो गजाली सांगल्यो आणि लोकांनी तुमचेर अंधविश्वास, दोळे धापून विश्वास करून तुमकां सत्ता दिली। आज गोंयकारांक विचारतात, जा बीजेपी सरकारान, जे बीजेपी पार्टीन तुमकां रामराज्याची जी आश्वासनां दिल्ली, आज गोंयान कसले राज्य चल्ला? आज गोंय खंयचे वाटेक वतात? आज सगळे कडेन लँड माफिया तयार जाल्या। आज गोंयच्यो जमनी काबार करपाक उठल्या आणि हे बीजेपी सरकार आसा, हे बीजेपी सरकारातले जे पळय पदाधिकारी आसा, आज एक्टिविस्टांक धमकी दिवपाक लागल्या। जे बीजेपी पार्टी, जो पळय दामू नायक प्रेसिडेंट आसा, पक्ष शिस्त म्हणटालो, आज त्या पार्टीची शिस्त खंय गेल्या? आज तांचो युवा मोर्चाचो अध्यक्ष प्रेस कॉन्फरन्स घेऊन धडधडीत धमकी दिता, तांचे पदाधिकारी एक्टिविस्टांक धमकी दितात। मागीर खंय चल्ला? आज जे एक्टिविस्ट गोंय राखपाक उठल्या, जे हे बीजेपी सरकारातले मंत्री लँड माफियांक साथ दिवन गोंय काबार करपाक उठल्या, हांच्या अगेन्स्ट आवाज उठोवपाक जे एक्टिविस्ट उठल्या, तांकां धमक्यो येतात, तांचेर हल्ले जातात। रामा काणकोणकारा सारख्या मनशाचेर हल्लो जाता आणि आज स्वप्नेश शेलडेकर हो जो मनीस आसा, हो जो एक्टिविस्ट आसा, हो खंय खंय जागे कोणे कोणे विकले, कशी कशी कन्वर्जना करून विकली, हाजेर उजवाड घालता। हे मनशाक धमकी येता आणि सरकार कितें करता? हांव आज विचारपाक सोदता, जे पळय तुम्ही बीजेपी वाले ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर, दामू नायक किंवा युवा मोर्चाचो अध्यक्ष म्हणटालो की हांच्या फाटल्यान पयर मोर्चा काडपा फाटल्यान मास्टर माइंड कोण आसा, हांव तुमकां विचारपाक सोदता। हे जे पळय इतले हल्ले धमक्यो जातात, इतली पळय डेरिंग येता, हे सगळ्यांक फाटलो मास्टर माइंड एक कोण तरी गॉडफादर कोण? हे कित्याक एक्टिविस्टांक आज धमकी दिवपाक भायर सरल्या किंवा एक्टिविस्टांक सोपोवपाक काबार करपाक उठल्या? तुम्ही गोंय काबार करपाक उठल्या आनी हे एक्टिविस्ट गोंय राखपाक उठल्या, हांकां जर धमक्यो येतात जाल्यार लोकांनी विचार करपाक जाय की आमकां जे लोकांक तुम्ही पळय बीजेपी पार्टीन सांगिल्लें रामराज्य जाय म्हणून, हेच रामराज्य, त्या रामराज्याच्या नांवान हे रावण राज्य चल्लां।